Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. आमच्या माढा आणि लोकसभा माढा आणि सोलापूर लोकसभा दोन्ही लोकसभेचा तिढा निश्चितपणानं आमच्या धनगर समाजाची लोकसंख्या दोन्ही मतदारसंघामध्ये 10 लाखाच्या आसपास आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी माळशिरस विधानसभेचं तिकीट मला मिळेल अशी जवळजवळ तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना खात्री होती, परंतु ते तिकीट काही मिळालं नाही. त्यामुळं संपूर्ण कार्यकर्ते आमचे नाराज झालेले होते. त्यानंतर मी राष्ट्रवादीमधून विधानसभेची निवडणूक लढलो, पण फार थोड्या मताने हारलो. आता मात्र सोलापूर लोकसभेची तयारी भारतीय जनता पार्टीने मला करायला सांगितलेली होती. आमचे हजारो लोक सोलापूर मतदारसंघाचा सगळा आढावा घेत होते, भेटीगाठी घेत होते आणि तिकीट मिळणार हे निश्चित असताना अचानक तिकीट रद्द झालं आणि त्यामुळं सगळा जिल्ह्यावरती सन्नाटा पसरलेला आहे. सगळं वातावरण गेल्या 15-20 दिवसापासून दूषित झालेलं आहे आणि त्यामुळं आता मुंबईमध्ये ऑपरेशन होतंय का दिल्लीला होतंय माहीत नाही, परंतु निघालेलं आहे. आता पुढं काय ठरवलंय माहीत नाही. इथल्या चर्चेमध्ये काय चर्चा होती आणि त्या चर्चेनंतर आमच्या सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक होऊन निर्णय होईल. जर महायुतीकडून जर उमेदवारी निश्चित नाही झाली, शरद पवार गटाला तुम्ही पाठिंबा देणार का? नाही, असं आता उमेदवारीचे विषय तर सगळ्यांचे वाटून झालेले आहेत. या बाजूने मोहिते पाटील उभा राहिलेले आहेत. निंबाळकरांचं तिकीट जाहीर होऊन 1.5 महिना झालेला आहे. त्यानंतर कार्यकर्ते आमचे सगळे बसून आम्ही 2-3 दिवसामध्ये निर्णय करू. आज माढा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भानं आम्ही त्या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी चाललो आहोत. काही प्रश्न आमच्या माढा लोकसभा मतदारसंघात अजूनही त्यांची सोडवणूक झालेली नाही आणि खास करून उत्तमराव जानकरांचा प्रश्न हा सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं त्याच कारणासाठी आम्ही जात आहोत. उत्तमराव जानकरांनी आमच्याबरोबर गेली 30 वर्ष खांद्याला खांदा लावून एक संघर्षाची चळवळ केलेली आहे. अशा चळवळी या नेत्यावर कोणताही अन्याय होऊ नये ही आमचीही भावना आहे आणि ती भावना आम्ही फडणवीस साहेबांच्या समोर मांडणार आहोत. जर त्या ठिकाणी तिला नाही सुटला तर दिल्लीत अमित शहाची भेट घ्यायची आहे. ते पुढचं उत्तमराव जानकरांना माहीत आहे. मी नागपूरपर्यंत आहे आणि नागपुरातच हा विषय 100% आम्ही सोडवू असा मला विश्वास आहे. कुठेतरी आता जयंत पाटील देखील उत्तमराव जानकरांच्या संपर्कात आहेत. त्यांना आम्ही हेलिकॉप्टर पाठवू देखील असं सभेमध्ये सांगितलं होतं. काय वाटतं? जयंतराव पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अशा निवडणुकीच्या काळात जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणी संपर्क करणं आणि स्वतःच्या पक्षाचा फायदा करणं हे त्यांचं काम आहे. ते त्यांचं काम करीत आहेत. पण उत्तमराव जानकर 30 वर्षाचे आमचे साथीदार आहेत. ते आमचे लहान भाऊ आहेत. त्यामुळं आमच्यापासून दूर जाताना त्यांच्याही यातना मोठे आहेत. ते जाणार नाहीत असा मला विश्वास आहे.